आपण आपल्यातच 12.5 जातींमध्ये अडकलो, आपण आपल्यातच मांग महार मातंग आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला बाहेर निघायला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा फक्त हाच मंत्र नाही दिला, तर आपल्याला कास्ट फ्री इंडियाचा सुद्धा मंत्र दिला आहे. आणि हे जातीरहित भारताचा जो स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं होतं, मला वाटते की ह्या मंत्राकडे आपण वळल्याशिवाय खरी प्रगती होणे नाही आहे असं मी ठामपणे म्हणू शकतो. त्याच अनुषंगानं आम्ही देशभरामध्ये आपल्या दलित म्हणा किंवा बहुजन उद्योजकांना किंवा जो उद्योग करत नाही, जो सध्या नोकरी शोधतोय, जो सध्या फार गरीब परिस्थितीमध्ये आहे, त्या युवकांना आम्ही प्रोत्साहित करून कुठेतरी एका मेन स्ट्रीममध्ये आणण्याचं काम करणं आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि आपण म्हणू शकतो की धिस इज अ अंडर कार्पेट मुवमेंट. ही कुठेतरी आर्थिक सक्षम आपण बहुजन झाल्याशिवाय देश सक्षम होणार नाही असं मी ठाम मानतो. त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात सर. आपल्या लोकांना काय, आम्ही जेव्हा आता हे डिक्कीच्या माध्यमातून लोकांना फंड मिळवून देण्याचं काम, उद्योग टाकून देण्याचं काम करतो, याच्यामध्ये मला लक्षात आलं आहे की 1-2 गोष्टी अशा महत्त्वाच्या आहेत की फंड जे आहे, जे फंड ज्या गोष्टीसाठी फंड येते, फंड डायव्हर्शन एक खूप मोठी गोष्ट आहे. लोक काय करतात, एखादा उद्योजक, एखादा मुलगा आहे ज्याला एखादा उद्योग एक सेटल करायचा आहे, त्याला जर फंड भेटलं तर तो त्याच्या सगळ्यात पहिले जुने कर्ज मिटवते, एखादी गाडी घोडी घेते आणि त्याला जे फंड त्या प्रोजेक्टसाठी रिक्वायर्ड असते तो फंड डायव्हर्ट करते. त्यामुळे तो प्रोजेक्ट जो होणारा असते तिथे कुठेतरी प्रॉब्लेम होतो आणि तो प्रोजेक्ट जो आहे तो एक तर होत नाही तर मग प्रॉब्लेम मध्ये तो येतो. आणि मला युवकांना तेच आव्हान करायचं आहे की फंड डायव्हर्शन कधी करायला पाहिजेत नाही. ज्या गोष्टीसाठी फंड घेतलं ती गोष्ट पूर्ण केल्यानंतर प्रॉफिट तुमचंच असते, त्यानंतर तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकता. 1981 पासून माझ्या वडिलांचा कन्स्ट्रक्शन हाच उद्योग होता. माझे वडील अकोल्याचे पायनियर बिल्डर म्हणून मानल्या जातात. आम्ही 85+ प्रोजेक्ट आतापर्यंत डिलिव्हर केलेले आहेत. आणि हे जे पनवेलमध्ये जे आम्ही त्यानंतर मी सुरू केलेले आहेत, हे एक योगाक्षमा रेसिडेन्सी आहे जिथे 1800 फ्लॅट्स आहे, म्हणजे 1200 फ्लॅट आता सुरूच आहेत. अजून 3 एकर आम्ही तिथे जॉईन केलेली आहे. तसं 10 एकरवर 1800 फ्लॅटचं प्रोजेक्ट तिथे आम्ही करतो आहे. यावर्षी त्याची काही डिलिव्हरी पण आहे. त्यानंतर हे जिथे मॅक्झिमस सिटी म्हणून आहे पनवेलमध्ये, मॅक्झिमस सिटीमध्ये जवळपास 5000 फ्लॅट्स आम्ही इथे करतो आहे. सध्या 1000 फ्लॅट्स आम्ही सुरू केले आहेत आणि मला सांगायला आवडेल तुम्हाला की 1000 फ्लॅट्स हे आम्ही 6 महिन्यामध्ये विकून टाकले. इतकी स्पीडने इथे फुटफॉल आहे, इतकी स्पीडनी म्हणजे विक्री आहे. तर मी निश्चित सांगेल की लोकांना जी डिमांड अँड सप्लाय जो असतो त्याच्यामध्ये सप्लाय कमी पडतो आहे आणि डिमांड खूप जास्त आहे. म्हणून युवकांना मी आवाहन करेल की या बिझनेसमध्ये या, वेलकम आहात तुम्ही. खूप गरज आहे लोकांना घराची. दुसरं असं की एक फिल्म हे माध्यम जे आहे, हे फिल्म माध्यमातून एक मेसेज पोहोचवायचा होता. आणि माझ्याकडे खूप सुंदर एक आमचे अनिकेत कोरडी जी आहेत आमच्या अकोल्याचे, त्यांनी खूप सुंदर एक स्क्रिप्ट लिहिली होती जी की पर्यावरणावर होती. आणि पर्यावरण हा आजची भीषण जी समस्या आहे, पर्यावरण दूषित होणं, कुठेतरी प्रदूषणाच्या माध्यमातून पर्यावरण डिस्टर्ब झालं, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वाढत आहे. आणि त्या ग्लोबल वॉर्मिंग जी वाढत आहे त्यामुळे जे काही म्हणजे आपण ज्याला म्हणतो क्लायमेट चेंजचा जो परिणाम या पृथ्वीवर होत आहे, त्याच्यामुळे कुठेतरी एक मला असं वाटतं की या पृथ्वीला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. आणि तो धोका निर्माण झाला त्यासाठी मानव जातीनं काय करायला पाहिजे हीच गोष्ट आम्ही या पिक्चरच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाडीत पेट्रोल नाही, गावात पाण्याचा पत्ता नाही. अरे पडू दे मला बाप्पा पाऊस. मगाशी पेपरात वाचलं मी, हायवे जाणार आहे म्हणे जंगलातून. आपण घेऊया ना हे सिरियसली. आपण करूया आपलं कर्तव्य पूर्ण, हे जंगल वाचवून. तो समोरचा डोंगर आहे ना, त्याची सगळी झाडं कापायची, विकून टाकायची, सगळा पैसा आपलाच. तुम्हाला विकास पाहिजे की विनाश? विकास करतेत, गावाला पुढे नेतेत, आदर्श गाव बनवतेत. पण आपल्या गावातूनच ते आत्महत्याच करून राहिले लोक.
हे बघा, रिपोर्टमध्ये हेच लिहिलंय की पावसाच्या पाण्याला धरायला जमिनीत मुळं पाहिजे. आता झाडच तोडली तर मुळं काय जमिनीच्या वरती उगवणार? जीव वर आलाय काय रे तुझा? पंख फुटले, छाटून टाकी ना. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि जिजामाता हे फक्त उदाहरणासाठी नाही आहे माझ्यासाठी. मी येते तुझ्यासोबत. जंगल कोण वाचवणार? कोण वाचवणार? सर, मी निश्चितच तो मेसेज मी या फिल्ममधून तर दिलेलाच आहे. मला सर्वांना हेच सांगायचं आहे की जे वृक्ष आहेत, आपण ज्याला झाड म्हणतो, ज्याला दरख्त म्हणतो, हे वृक्ष सर तुमच्याशी बोलण्याचे प्रयत्न करत असतात. बरं. हा निसर्ग तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, जी भाषा आपण समजू शकत नाही. कारण जर तो प्राणवायू देतो, हो नक्की. कार्बन डायऑक्साईड सोडतो, तर याचा अर्थ तो श्वासोश्वास करतो, नक्की, म्हणजे त्याला जीव होय. आहे, म्हणजे तो बोलतो सुद्धा. वा. आणि मला असं वाटतं की युवकांना, आज ही जी पिढी आहे, ह्या पिढीला जर पिढ्या वाचवायच्या असतील तर यांनी एक वृक्ष वा. फक्त लावायचंच नाही तर ते जोपासायचं, त्यांना मोठं करायचं, त्याचा वाढदिवस साजरा करायचा. वा. आणि या वृक्षांमुळेच ही पृथ्वी कुठेतरी याचा समतोल संतुलित राहील आणि पृथ्वी वाचेल. MPSC म्हणजे काय वाटलं हो तुले? टाइमपास वाटला? समर्पण आहे ते, समर्पण. ही अभ्यास करणारी पोरं म्हणजे काय साधी सुधी पोरं नसतात बरं. थोर समाजसुधारकांच्या विचारवंतांच्या सान्निध्यात जात असते आमचा दिवस. अरे MPSC ना नशा आहे, नशा. त्या मराठीचे एवढे भारी भारी शब्द कायले बोलतोय तू? काय ते सानिध्य आणि दुसरं काय होतं ते? ते समर्पण, नशा असं का बोलतं का आपण? आवडली ना? खरं सांग आवडली ना? हे पक्षी बोलतात का काय तुझ्याशी? अव हे पक्षीच नाही, हे सारं जंगलच बोलते याच्याशी. मुलगा कलेक्टर झालाय, लईच वर चढलाय. तू ते राज्यसेवेची परीक्षा होती ना, हा, ते स्थगितिका काय असते ना, ते आले म्हणते त्याच्यावर. कोण येईल निवडून? मोहिते पाटलाचं नाव समोर आहे वाटतं यंदा. हो ना, ते देशमुखाले आपण 2 टर्म निवडून आणलं, पण त्याने स्वतःच घर भरलं. काही करू इलेक्शन जिंका देशमुख साहेब, लई सोनं दडलं या जंगलात. माझी सत्ता येणार इथं, लक्षात ठेव. काही लोकांना प्रवाहाच्या विरोधात ठेवायचं आणि मग आम्हाला सरकार आमच्या विकासाकडे लक्ष देत नाही अशा बोंबा मारायच्या. असं आहे तुमचं. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि जिजामाता हे फक्त उदाहरणासाठी नाही आहे माझ्यासाठी. मी येते तुझ्यासोबत. जंगल कोण वाचवणार? कोण वाचवणार? MPSC किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुलं असतात आणि ती मुलं त्यांना जेव्हा IPCCच्या रिपोर्टद्वारे समजते की आपले कुठेतरी गावं हे कुठेतरी डोंगराखाली माळीन गावासारखे दबू शकतात, आणि जेव्हा हे त्यांना माहिती पडते तेव्हा ते आउट ऑफ सिलेबस जाऊन पर्यावरणासाठी काम करतात. आणि इतकी छोटी थीम घेऊन लोकांना एक मेसेज देण्याचं जे काम आहे त्या फिल्मच्या माध्यमातून, म्हणजे मी तुम्हाला स्टोरी याच्यासाठी सांगत नाही की आपण सर्वांना, मी म्हणजे आव्हान करतो आहे की सर्व आपण पडद्यावर बघा, कारण की ही अल्टिमेट थीम बनलेली आहे, खूप सुंदर बनलेली आहे. हे फक्त एक मेसेज देणारी थीम नाही, तर ही एंटरटेनमेंटवाली एक फिल्म बनलेली आहे. त्यामुळे माझे आपल्या सर्वांना आव्हान आहे की ही फिल्म आपण जरूर बघा. दर्शकांनो, जय भीम नवबुद्ध आहे. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र गवई. या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये आपण बघता की विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या आणि विविधपूर्ण काम करणाऱ्या अनेक मान्यवरांना आपण या ठिकाणी घेऊन येत असतो आणि एक जाणीव करून देत असतो की खरं तर संघर्ष, त्याग आणि समर्पणानं अनेक गोष्टी या ठिकाणी हासिल होत आहेत. आणि त्याच अनुषंगानं आज आपल्यासोबत खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि बहुजन नेते, उद्योगरत्न डॉक्टर सुगतजी वाघमारे साहेब हे आपल्यासोबत जुळलेले आहेत.
आणि त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊ. सर जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. सर आपला मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या सहर्ष स्वागत आहे सर. खूप खूप धन्यवाद. खरं तर खूप मोठ्या विषयावर आपल्यासोबत चर्चा घ्यायची, जाणून घ्यायचं सर आपल्याला. सर 3 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जो निर्माण केलेला आहे आउट ऑफ सिलेबस नावाचा एक चित्रपट, मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रदर्शित होतोय आणि त्याच अनुषंगाने मला जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी सर आपण एक बहुजन नेते आहात, आंबेडकर चळवळीचं खूप मोठे एक रसायन आपण आहात आणि खरं तर आपल्या माध्यमातून खूप मोठी उपलब्धी या बहुजन समाजासाठी आज या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्याच अनुषंगाने मला जाणून घ्या सर, हा जो प्रवास आहे आपला जो संघर्ष आहे, आपण बांधकाम व्यावसायिक आहात, एकंदरीत चळवळीच्या बाबतीत काय मत आहे आपलं? सर मला वाटते की बाबासाहेबांनी सुरू केलेली ही जी चळवळ आहे, हो, ही चळवळ आता ती बाबासाहेबांनी सुरू केलेली जी चळवळ, ज्या उद्देशाने चळवळ होती तो उद्देश कुठेतरी भरकटत आहे असं मला थोडं वाटायला लागलेलं आहे. कारण बाबासाहेबांनी जी सुरू केली ती चळवळ त्यावेळेस लोकांच्या मानसिकता आणि लोक पुढे काय करतील या उद्देशानं बाबासाहेबांनी काय करायला पाहिजे या उद्देशाने बाबासाहेबांनी ही चळवळ सुरू केली होती. आज बरेच लोक म्हणजे शिक्षित झालेत, संघर्ष कुठेसा थोडा कमी झालाय, कोणी तुम्हाला एज्युकेशन करण्यापासून अडवू शकत नाही, कोणी तुम्हाला प्रगती करण्यापासून अडवू शकत नाही. तुम्हाला कुठला उद्योग करायचा असेल काय तर कोणी अडवत नाही. अडवलं तिथं भरपूर संघटन उभे राहतात आणि हे ते सगळं आहे. परंतु मला वाटते की आपण आपल्या या काही चौकटींमध्ये आपण अडकलेलं आहे. जसं की उदाहरणार्थ आपण आपल्यातच 12.5 जातींमध्ये अडकलो, आपण आपल्यातच मांग महार मातंग आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला बाहेर निघायला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा फक्त हाच मंत्र नाही दिला, तर आपल्याला कास्ट फ्री इंडियाचा सुद्धा मंत्र दिला आहे. आणि हे जातीरहित भारताचा जो स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं होतं, मला वाटते की ह्या मंत्राकडे आपण वळल्याशिवाय खरी प्रगती होणे नाही आहे असं मी ठामपणे म्हणू शकतो. आणि त्याच अनुषंगानं दलित इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज जे आहे डिक्की, DICCI डिक्की, याचे जे फाउंडर चेअरमन आहे पद्मश्री मिलिंद कांबळे, यांच्या संघटनेमध्ये मी नॅशनल काउन्सिल मेंबर आहे, महाराष्ट्राचा सिनियर उपाध्यक्ष पण आहे. आणि त्याच अनुषंगानं आम्ही देशभरामध्ये आपल्या दलित म्हणा किंवा बहुजन उद्योजकांना किंवा जो उद्योग करत नाही, जो सध्या नोकरी शोधतोय, जो सध्या फार गरीब परिस्थितीमध्ये आहे, त्या युवकांना आम्ही प्रोत्साहित करून कुठेतरी एका मेन स्ट्रीममध्ये आणण्याचं काम करणं आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि आपण म्हणू शकतो की दिस इज अ अंडर कार्पेट मुवमेंट. ही कुठेतरी आर्थिक सक्षम आपण बहुजन झाल्याशिवाय देश सक्षम होणार नाही असं मी ठाम मानतो. नक्की. खरं तर खूप महत्त्वाचा मेसेज आहे हा की या देशामध्ये ज्या काही जात व्यवस्था या ठिकाणी आहे, धर्माच्या नावाखाली वगैरे इथल्या व्यवस्थेनं दिलेले, त्याच व्यवस्थेला बाबासाहेब आंबेडकर कायमचा बिमोड करण्याच्या मानसिकतेमध्ये होते. जाती अंताचा लढा बाबासाहेब लढण्याच्या तयारीमध्ये होते. खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी वाघमारे साहेबांनी व्यक्त केला की जात अंताचा लढा आपल्याला लढावा लागेल आणि बहुजन सर्व एक आहोत या पद्धतीनं करावं लागेल. सर खरं तर तुम्ही बांधकाम व्यावसायिक आहात आणि एवढी मोठी पनवेलची आणि या परिसरामध्ये खूप मोठी उपलब्धी तुमची आहे. लोकांना हक्काचं घर उपलब्ध करून देण्याच्या तयारीमध्ये आपण आहात. आणि हे सगळं असताना आपला जो हा प्रवास या ठिकाणी झालेला आहे तो एकदम बांधकाम व्यावसायिक आणि चित्रपट क्षेत्र हे कसं काय तुमचं गणित जुळलं? सर एक तर चित्रपट बघण्याचा लहानपणापासून मला शौक आहे आणि तो एकच शौक मी पाळतो. बरं. म्हणजे मी तो मेन जे आहे की मला वाटते की प्रोड्युसर्स पिक्चर बनवतात, कुठेतरी डिरेक्टर त्यांचं डोकं टाकून एखादा, तर मला असं वाटतं की चित्रपट माध्यम आपले मेसेजेस पोहोचवण्याच्या पब्लिकपर्यंत एक खूप चांगलं माध्यम आहे. एक तर मी म्हणतो की कुणीतरी एखादं आजकाल साधू बाबांचं लोक खूप ऐकतात, तर ते साधू आणि हे सगळे कुठेतरी बनायला पाहिजे आणि तो मग लोक ऐकतात. तर आपला मेसेज जर आपल्या मनात काही द्यायचा आहे तर नक्की एक तर नेता बनावं लागतं, जे की मी प्रयत्न केला काही झालो नाही. बरं. दुसरं असं की एक
फिल्म हे माध्यम जे आहे हे फिल्म माध्यमातून एक मेसेज पोहोचवायचा होता. आणि माझ्याकडे खूप सुंदर एक आमचे अनिकेत कोरडे जी आहेत आमच्या अकोल्याचे, त्यांनी खूप सुंदर एक स्क्रिप्ट लिहिली होती जी की पर्यावरणावर होती. अच्छा. आणि पर्यावरण हा आजची भीषण जी समस्या आहे, पर्यावरण दूषित होणं, कुठेतरी प्रदूषणाच्या माध्यमातून पर्यावरण डिस्टर्ब झालं, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वाढत आहे. आणि त्या ग्लोबल वॉर्मिंग जी वाढत आहे त्यामुळे जे काही म्हणजे आपण ज्याला म्हणतो क्लायमेट चेंजचा जो परिणाम या पृथ्वीवर होत आहे, त्याच्यामुळे कुठंतरी एक मला असं वाटतं की या पृथ्वीला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. आणि तो धोका निर्माण झाला त्यासाठी मानव जातीनं काय करायला पाहिजे हीच गोष्ट आम्ही या पिक्चरच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या पिक्चरची एक जर वन लाईनर थीम अशी जर सांगितली तर MPSC किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुलं असतात आणि ती मुलं त्यांना जेव्हा IPCCच्या रिपोर्टद्वारे समजते की आपले कुठेतरी गावं हे कुठेतरी डोंगराखाली माळीन गावासारखे दबू शकतात. आणि जेव्हा हे त्यांना माहिती पडते तेव्हा ते आउट ऑफ सिलेबस जाऊन पर्यावरणासाठी काम करतात. आणि इतकी छोटी थीम घेऊन लोकांना एक मेसेज देण्याचं जे काम आहे त्या फिल्मच्या माध्यमातून, म्हणजे मी तुम्हाला स्टोरी याच्यासाठी सांगत नाही की आपण सर्वांना मी म्हणजे आव्हान करतोय की सर्व आपण पडद्यावर बघा, कारण की ही अल्टिमेट थीम बनलेली आहे, खूप सुंदर बनलेली आहे. हे फक्त एक मेसेज देणारी थीम नाही, तर ही एंटरटेनमेंटवाली एक फिल्म बनलेली आहे. त्यामुळे माझे आपल्या सर्वांना आव्हान आहे की ही फिल्म आपण जरूर बघा. दर्शकांनो, खरं तर निसर्ग आणि माणूस हे जे नातं या ठिकाणी आहे, हे नातं आपल्याला अबाधित वर्षानुवर्षे या ठिकाणी जपावं लागतं. आणि निसर्ग आपल्याला तोच सांगतो की जे नैसर्गिक गोष्टी आहेत त्याचं संरक्षण होणं किंवा त्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी ठेवणं. परंतु आपण पाहतो की आज लोकसंख्येचा हा भस्मासूर जो वाढतो आहे आणि त्यामुळे लोकांच्या ज्या भौतिक गरजा आहेत त्या वाढतात आणि घरांची गरज वाढते. आणि एकीकडे हिरवेगार असणारी जंगलं या ठिकाणी तोडल्या जातात सर्रास आणि त्या ठिकाणी सिमेंटची जंगलं या ठिकाणी उभं राहतात. परंतु खरं तर एक बांधकाम व्यावसायिक असताना आणि खरं तर ते पहिल्यांदा प्रायोरिटी असताना सुद्धा हे लक्षामध्ये येते डॉक्टर सुगत वाघमारे साहेबांच्या. आणि निसर्गाच्या संदर्भात खऱ्या अर्थानं क्लायमेट चेंजेस या गोष्टी आपल्याला जाणवतात, या सगळ्या पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिनव ही कन्सेप्ट आणि ही संकल्पना नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी निसर्गाचं खऱ्या अर्थानं आपल्याला जे वरदान आहे आणि नैसर्गिक वातावरण अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आउट ऑफ सिलेबस नावाचा हा जो चित्रपट या ठिकाणी निर्माण त्यांनी केलेला आहे, तो चित्रपट खऱ्या अर्थानं आपल्या पडद्यावर बघावं लागेल. कारण निसर्गाशी नातं प्रत्येक माणसाने या ठिकाणी जोपासणं गरजेचं, ते जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी नक्कीच तो पडद्यावर चित्रपट बघायचा आहे. तो 3 जुलैला संपूर्ण महाराष्ट्राच्या चित्रपटगृहामध्ये या ठिकाणी प्रदर्शित होतोय. खरं तर सर, मी ऐकलं मधल्या काळामध्ये तुम्ही स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न केला राजकीय वातावरणामध्ये येऊन. वंचितच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी खूप मोठं समाजाकडनं आपल्याला अपेक्षित असताना किंवा सर्व समाजाला सोबत घेऊन घेण्याचा प्रयत्न केला, पण अपयश आलं. काय वाटतंय हे राजकीय अवस्थेला? सर, याच्यावर मला एक तर खरं तर मी कुठल्याच चॅनलला इंटरव्ह्यू याच्यासाठी दिला नव्हता किंवा दिला नाही की मला कदाचित राजकारण शिकायला खूप वेळ लागेल असं मला वाटतंय. कारण मी समाजकार्य करणारा माणूस आहे, लोकांच्या हिताचं काम करणारा माणूस आहे. आणि राजकारणामध्ये मी जर मला अपयश मिळालं तर मला वाटतं की मला खूप तयारी करणं बाकी आहे. आणि विषय असा आहे की ज्या गावांमध्ये आम्ही म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये फिरलो त्या गावांच्या ज्या काही दुर्दशा असतील किंवा इतरही, आता त्यानंतरही बऱ्याच मतदारसंघांमध्ये फिरणं होते आहे, तर असं वाटते की जे कोणते राजकीय नेते असतात ते मग कोणत्याही पक्षाचे असू शकतात. मला वाटतं की त्या पक्षासाठी येणारा निधी असतो किंवा ते खरंच वापरतात की नाही वापरत, इतकी दुर्दशा ह्या लोकांची असते. तिथे एक तर रस्त्यांचा प्रॉब्लेम असतो, पाण्याचा, हे बेसिक जे नीड्स असतात, ह्या बेसिक नीड्स जर आपल्यासारखा एखादा माणूस जाऊन पूर्ण करू शकते तर एवढा मोठं जो राजकारणी माणूस आहे ज्याला हे, तर तसे लोक का करत नाहीत ह्याचा मला प्रश्न तेव्हाही होता, आजही आहे. कदाचित हा उलगडा कधी होईल मला माहिती नाही. म्हणून मी म्हटलं की राजकारण मला समजत नाही, पण समाजकारण करता करता लोकांच्या जरूरते आपल्या परीनं जितक्या पूर्ण होऊ शकतात
तितक्या करण्याचा प्रयत्न माझ्या वडिलांपासून करत आहे. तर माझा मुलगा आज माझी तिसरी पिढी जो उद्योग चालवतो आहे. हो. आणि जसं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या कमाईतला 20वा हिस्सा हा कुठेतरी समाजासाठी दिला पाहिजे, तर आम्ही त्यापेक्षा निश्चितच जास्त देतो असं मला ठाम म्हणायचं आहे इकडे. वा. आणि आपण मगाशी जेव्हा क्लायमेट चेंज बद्दल बोलत होतो, तर मला निश्चित एक सांगा वाटते की हे जे क्लायमेट चेंज बद्दल मला सांगायचं आहे की बऱ्याच लोकांना ग्लोबल वॉर्मिंग जी आहे, ह्या ग्लोबल वॉर्मिंग बद्दल ना फक्त माहिती हो. आहे की जस्ट एक ग्लोबल वॉर्मिंग नावाचा शब्द आहे आणि कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंग आलेली आहे बाबा, त्यामुळे हे करायचं आहे. तर मला एक 2-4 लाईनमध्ये याविषयी सांगायचं हो, होतं सर. की एक्झॅक्टली ग्लोबल वॉर्मिंग आहे काय. ग्लोबल वॉर्मिंग ही पृथ्वीची गरमास असते. म्हणजे ही जी ग्लोब आहे, हा पृथ्वी आहे, या पृथ्वीची ही गरमास आहे. हो. आणि ही गरमास कशामुळे होते, तर आपण केलेल्या प्रदूषणामुळे. नक्की. एक तर गाड्या घोडे हे ते पूर्ण पृथ्वीवर एवढे जास्त आहेत, फॅक्टरीज आहेत, विटभट्टी असतील किंवा अशा टाईपच्या अनेक प्रदूषण करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याच्यानं एक तर वॉर्मिंग वाढते. हो. दुसरं, या प्रदूषणामुळे जो ओझॉन लेअर आहे, जो वर ओझॉन लेअर असते, तो कुठेतरी त्याला छिद्र पडलेला आहे, तो फाटलेला आहे. आणि त्याच्यातून जे डायरेक्ट सनरेज येऊन राहिलेले आहेत त्याची वॉर्मिंग वेगळी. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पृथ्वीची गरमास वाढलेली आहे. आणि गरमास वाढल्यामुळे काय झालं आहे की जे एक पृथ्वीची एक रचना आहे. हो. ती रचना काय आहे की 3 हिस्स्यांमध्ये पाणी आहे. बरोबर. आपण लहानपणी शिकलेलं हो, आहे. नक्की. 3 हिस्स्यांमध्ये बरोबर. पाणी आहे, एका हिस्स्यामध्ये जमीन आहे. त्या जमिनीवर जसे आपला भारत देश आहे तसे अनेक देश आहेत, नक्की. जंगलं आहेत, सगळं आहे. आणि मग या हिस्स्याचा या वॉर्मिंगमुळे कुठेतरी जे थंड प्रदेशातलं पाणी आहे, जिथं ते 3 हिस्सा पाणी जे सांगितलं, जिथे बर्फाचे पहाड झालेले आहेत, ते कुठंतरी वितळत आहेत बरोबर. या वॉर्मिंगमुळे. हे गरमास जी पृथ्वीची चालू आहे ते वितळल्यामुळे समुद्राच्या पातळ्या वाढत आहेत. समुद्राच्या पातळ्या वाढल्या तर एक दिवस असा येईल की जो 1/4 हिस्सा राहिलेला आहे नक्की. तो पण पाण्याखाली येईल. आणि पृथ्वीला अतिशय मोठा धोका निर्माण झालेला आहे ऑलरेडी, होत आहे. हळूहळू समुद्राच्या पातळ्या वाढत आहे इंचान. आता ते सगळं माहीतच आहे, म्हणजे सगळं येऊनच राहिलेलं आहे. तर झाड काय करते मग, म्हणजे आपण जे वृक्षारोपण, आम्ही जे अनेक वर्षापासून 1 लाख वृक्ष लावायचं आमचं जे संकल्प आणि ते सगळं आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे की झाडं कापत आहे, जंगलं कटल्या जात आहेत. ह्या जंगल कटिंगमुळे झाड काय करते म्हणजे नेमकं तर एक जर तुम्ही बघितलं तर एक डायमीटर, एक विशिष्ट डायमीटर आहे, त्या डायमीटरचं जर वृक्ष असलं तर तो एका तासामध्ये 812 किलो प्राणवायू देते, म्हणजे ऑक्सिजन देते. बरोबर. आणि हे ऑक्सिजन आपल्याला फ्रीमध्ये, आपण कोरोनामध्ये बघितलं की विकत आपल्याला ऑक्सिजन घ्यायला मिळत होते. सो हे असताना वृक्ष कटिंग कशासाठी. आम्ही एवढे मोठे प्रोजेक्ट करतो पण आम्ही झाड कटिंग करत नाही. खूप छान. आम्ही खूप सांभाळून त्या गोष्टी करतो की नक्की. पण ह्याच्यामुळे काय होते की वृक्ष जे आहे ही एक तर पहिली गोष्ट की थंडी कमी म्हणजे गरमी कमी करते. गरमास जी पृथ्वीची आहे झाड ऍब्झॉर्ब करते. बरोबर. आणि ती थंड करते, पृथ्वी थंडी ठेवण्याचं काम करते, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जे ओझॉन लेअरला गड्डे पडत आहे याचा जो कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन होते तो रिपेअर करण्याचं काम झाड करते. बरोबर. मग ऑक्सिजन देणे, फ्रुट्स मिळणे वगैरे वगैरे, झाडाचे अनेक कामं तिथे जाऊच द्या. नक्की. पण हे आपल्याला जिवंत ठेवण्याचं आणि आपल्या पिढ्या जिवंत ठेवण्याचं काम वृक्ष करते आणि तेच आपण कापत आहे. बरोबर. त्यामुळे मला वाटलं की हा मेसेज जो आहे, हा मेसेज अनेक सरकार सांगत आहेत, हे सगळं होत आहे, पण आपणही कुठंतरी एक नागरिक म्हणून हा हिस्सा बनलो पाहिजे की लोकांना अवेअर केलं. तर हा पिक्चर जो आहे आउट ऑफ सिलेबस, हा त्यातलाच एक पार्ट लोकांना अवेअर करण्यासाठी आम्ही केलेला आहे. खूपच छान. थँक्यू सर. दर्शकांनो, खरं तर पोरशेंबडे गावकुसाच्या राजवाड्याचे पण आज मालक झाले आज इथं हे उंच माड्याचे. या उंच माळ्यांचं मालक करण्याचं स्वप्न या ठिकाणी डॉक्टर सुगत वाघमारे साहेब आपल्या ह्या बांधकाम व्यावसायिकाच्या आणि या व्यवसायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं करतायत. सर, थोडंसं मला, आपण बहुजन समाजातलं एक उत्तुंग नाव आहात आणि या व्यवसायामध्ये खूप मोठी उंच भरारी तुमची आहे, कारण तुमच्यामुळे बघणाऱ्या अनेक दर्शकांमधील अनेक प्रेक्षकांना, अनेक तरुणांना एक प्रेरणा मिळू शकते. सर, या व्यवसायामध्ये येण्यासाठी जी उपलब्धी आहे आणि का आलं पाहिजे, काय वाटते थोडंसं तरुणांसाठी. सर, निश्चितच बांधकाम व्यवसाय काय, मी तर म्हणतो कोणताही व्यवसाय हो. प्रामाणिकपणे जर केला अच्छा
त्याच्यामध्ये पूर्ण 100% मेहनत, थोडंसं स्किल वर्क, हो थोडंसं डोकं टाकण्याचं काम. आणि ते काय होते की सर, व्यवसाय दोन गोष्टींनी फेल होत असतात. म्हणजे बांधकाम व्यवसाय तर अतिउत्तम आहे, यांनी मी तर आवाहन करतो लोकांना हो, की हो. या व्यवसायामध्ये या म्हणून तुम्ही. याच्यामध्ये एक तर समाजकार्य पण होते, लोकांना नक्की. छत देणं होते. हो, हो. 3 मूलभूत गरजांमधली एक गरज आहे. नक्की. काय रोटी कपडावर मकान मधली एक हो. मकान आहे. पण त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात सर. आपल्या लोकांना काय, आम्ही जेव्हा आता हे डिक्कीच्या माध्यमातून लोकांना फंड मिळवून देण्याचं काम, उद्योग टाकून देण्याचं काम करतो, याच्यामध्ये मला लक्षात आलं आहे की 1-2 गोष्टी अशा महत्त्वाच्या आहेत की फंड जे आहे, जे फंड ज्या गोष्टीसाठी फंड येते, फंड डायव्हर्शन एक खूप मोठी गोष्ट आहे. हो. लोक काय करतात, एखादा उद्योजक आहे, एखादा मुलगा आहे जो ज्याला एखादा उद्योग एक सेटल करायचा आहे, त्याला जर फंड भेटलं तर तो त्याच्या सगळ्यात पहिले जुने कर्ज मिटवते, नक्की. एखादी गाडी घोडी घेते, हो, हो, हो. आणि त्याला जे फंड त्या प्रोजेक्टसाठी रिक्वायर्ड असते हो. तो फंड डायव्हर्ट करते. नक्की. त्यामुळे तो प्रोजेक्ट जो होणारा असते तिथे कुठेतरी प्रॉब्लेम होतो आणि तो बरोबर. प्रोजेक्ट जो आहे तो एक तर होत नाही तर मग प्रॉब्लेम मध्ये तो येतो. आणि मला युवकांना तेच आवाहन करायचं आहे की फंड डायव्हर्शन कधी करायला पाहिजेत नाही. ज्या गोष्टीसाठी फंड घेतलं ती गोष्ट पूर्ण केल्यानंतर प्रॉफिट तुमचंच असते, नक्की. त्यानंतर तुम्ही बाकीच्या सगळ्या बरोबर. गोष्टी करू शकता. आणि बांधकाम व्यवसायाचा प्रश्न आहे तर हा माझा वडिलोपार्जित उद्योग आहे. वा. 1981 पासून माझ्या वडिलांचा कन्स्ट्रक्शन हाच उद्योग होता. माझे वडील अकोल्याचे पायनियर बिल्डर म्हणून मानल्या जातात. आम्ही 85+ प्रोजेक्ट आतापर्यंत डिलिव्हर केलेले आहेत. वा. आणि हे जे पनवेलमध्ये जे आम्ही त्यानंतर मी सुरू केलेले आहेत, हे एक योगाक्षेमा रेसिडेन्सी आहे जिथे 1800 फ्लॅट्स आहे. म्हणजे 1200 फ्लॅट तर आता सुरूच आहेत, बरं. अजून 3 एकर आम्ही तिथे जॉईन केलेली आहे. तसं 10 एकरवर 1800 फ्लॅटचं प्रोजेक्ट तिथे आम्ही करतो आहे. यावर्षी त्याची काही डिलिव्हरी पण आहे. त्यानंतर हे जिथे मॅक्झिमस सिटी म्हणून आहे पनवेलमध्ये, मॅक्झिमस सिटीमध्ये जवळपास 5000 फ्लॅट्स आम्ही इथे करतो आहे. सध्या 1000 फ्लॅट्स आम्ही सुरू केले आहेत. आणि मला सांगायला आवडेल तुम्हाला की 1000 फ्लॅट्स हे आम्ही 6 महिन्यामध्ये विकून टाकले. इतकी स्पीडने इथे फुटफॉल आहे, इतकी स्पीडनी म्हणजे विक्री आहे. तर मी निश्चित सांगेल की लोकांना जी डिमांड अँड सप्लाय जो असतो त्याच्यामध्ये सप्लाय कमी पडतो आहे आणि डिमांड खूप जास्त आहे. म्हणून युवकांना मी आवाहन करेल की या बिझनेसमध्ये या, वेलकम आहात तुम्ही. खूप गरज आहे लोकांना घराची. खरं तर दर्शकांनो, एक खूप मोठा मान सन्मान आणि स्वाभिमान डॉक्टर सुगत वाघमारे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच समाजाला आहे. एवढं मोठं हे उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्यांना उद्योगरत्न नावाचा एवढा मोठा पुरस्कार अवॉर्ड या ठिकाणी दिला जातो आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान होतो आहे, पण त्यांचं कामही त्याच धाटणीतलं आहे. आणि हे असताना सुद्धा ज्या निसर्गानं खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन सुखमय करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं हे ऋतुचक्र फिरत राहते. पण आपण पाहतो की मधल्या काळामध्ये हे ऋतुचक्र बिघडलेलं आहे. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रचंड उन्हाळा आपण अनुभवलेला, किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रचंड पाऊस पडला, किंवा थंडीसुद्धा या ठिकाणी प्रचंड अनुभवलेली आहे. म्हणजे हे जे काही होते आहे, चेंजेस जे होतं आहे, हे चेंजेस खऱ्या अर्थानं जे प्रचंड वृक्ष तोड होते आहे, कत्तली होत आहेत वृक्षाच्या, आणि इथे सिमेंटचे जंगलं जे उभे राहण्याचा अट्टहास अनेक या माध्यमातून होतो आहे, तो टाळून एक व्यवसाय आणि त्या व्यवसायाला पकडूनच खऱ्या अर्थानं एक प्रकारचं निसर्गाचं संतुलन अबाधित ठेवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न या आउट ऑफ सिलेबस नावाच्या चित्रपटाच्या माध्यमातून डॉक्टर सुगत वाघमारे आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून होतोय. सर, एक मेसेज तुम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून तमाम देशवासियांना, महाराष्ट्रवासियांना आणि समाजाला कशा पद्धती देऊ इच्छिता? सर, मी निश्चितच तो मेसेज मी या फिल्ममधून तर दिलेलाच आहे. मला सर्वांना हेच सांगायचं आहे की जे वृक्ष आहेत, आपण ज्याला झाड म्हणतो, ज्याला दरख्त म्हणतो, हे वृक्ष सर तुमच्याशी बोलण्याचे प्रयत्न करत असतात. बरं. हा निसर्ग तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, जी भाषा आपण समजू शकत नाही. कारण जर तो प्राणवायू देतो, नक्की, कार्बन डायऑक्साईड सोडतो, तर याचा अर्थ तो श्वासोश्वास करतो, नक्की, म्हणजे त्याला जीव आहे, होय, म्हणजे तो बोलतो सुद्धा. वा. आणि मला असं वाटतं की युवकांना, आज ही जी पिढी आहे, ह्या पिढीला जर पिढ्या वाचवायच्या असतील तर यांनी एक वृक्ष फक्त लावायचंच नाही, तर ते जोपासायचं, त्यांना मोठं करायचं, त्याचा वाढदिवस साजरा करायचा. आणि या वृक्षांमुळेच ही पृथ्वी कुठेतरी याचा समतोल संतुलित राहील आणि पृथ्वी वाचेल.
एवढंच मला एक मेसेज या माध्यमातून आउट ऑफ सिलेबस चित्रपटाच्या प्रमोशनच्या माध्यमातून का होईना मला द्यायचा आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी डॉक्टर सुगत वाघमारे जे आता या ठिकाणी एक चित्रपट घेऊन या चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण होते आहे आणि अतिशय महत्त्वाचा विषय प्रत्येकाशी मानवी जीवनाशी संबंधित असणारा हा चित्रपट आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला येत्या 3 जुलैला महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला स्वतः जाऊन हा चित्रपट बघायचा आहे. निसर्गाची एक चित्रपटाच्या अनुषंगानं का होईना एक नातं जोडायचं, एक नाळ जोडायची आहे आणि जे आव्हान त्यांनी केलं की इथल्याचं प्रत्येक व्यक्तीनं किमान एक झाड वर्षाला या ठिकाणी जर लावलं. आपण वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम करतो पण त्याचं संवर्धन होत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. फक्त आपण ओपनिंगचे कार्यक्रम करतो पण त्याला अबाधित ठेवणं किंवा ते भविष्यामध्ये पुढे घेऊन जाणं हे कार्यक्रम होत नाही आहे. पण तेच आव्हान या ठिकाणी डॉक्टर सुगत वाघमारे साहेबांनी केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाने एक झाड लावावं. त्या पद्धतीच्या झाडाचा दरवर्षाला वाढदिवस सुरू करावा आणि वाढदिवसाला पुन्हा एक दुसरं एक झाड लावा. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जो 70 वर्ष जगत असेल 50 वर्ष जगत असेल तर त्या वर्षाला एक झाड जरी किमान त्यांना लावलं तर नक्कीच या निसर्गाचं वातावरण या पृथ्वी तलावरचं वातावरण मानवी जीवन जे समतोल आपल्याला ठेवायचं आहे हे या ठिकाणी होण्याचा प्रयत्न होणार आहे. नक्कीच सर चित्रपटाच्या अनुषंगाने एक जाता लोकांना काय आवाहन कराल चित्रपटाच्या अनुषंगानं? चित्रपटाच्या अनुषंगाने मी एवढंच आवाहन करेल की चित्रपट आपण निश्चितच वा. बघावा, थिएटरमध्ये बघावा, आपल्या नातेवाईकांना दाखवावा, आपल्या पाल्यांना म्हणजे आपले जे बच्चा लोक आहेत या मुलांना सुद्धा हा चित्रपट दाखवावा आणि याच्यातून जो मेसेज तुम्ही कॅरी करून घरी जाल तो काही वेळ पुरता नाही तर आयुष्यभरासाठी आपण आठवण ठेवावा आणि नक्की त्याच्यावर अंमल करावं एवढंच मी आपल्याला सांगेल. थँक्यू सो मच. सर आपण खरंच एवढा मोठा किमती वेळ लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या मैत्री संवाद या कार्यक्रमासाठी दिलात. आपला वेळात वेळ काढला तुम्ही त्याबद्दल सर आपलं विशेष धन्यवाद. थँक्यू सो मच. बोलवल्याबद्दल धन्यवाद सर मला इथे. थँक्यू सो मच. दर्शकांनो बघत राहा तुमचं आमचं हक्काचं देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकरी बहुजनाचं एकमेव चॅनल ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन आणि लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपण अशाच एका नव्या व्यक्तीसोबत एक नवा विषय. तोपर्यंत जय भीम नवबुद्धाय. मी प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र गवई, कॅमेरामॅन सोनारेसह. जय भीम. जय भीम सर. लॉर्ड बुद्धा टीवी